18 नोव्हेंबर 2025 रोजी केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने NSSच्या 75व्या वर्षपूर्तीनिमित्त उदयपूरमध्ये राष्ट्रीय औद्योगिक वर्गीकरण 2025 लॉन्च केले. नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रीय औद्योगिक वर्गीकरण म्हणजे काय, राष्ट्रीय औद्योगिक वर्गीकरण म्हणजेच NIC 2025 कोणत्या मंत्रालयाने लॉन्च केले, त्याचे मुख्य वैशिष्ट्ये काय आहेत, या संदर्भातील प्रश्नांची उत्तरे बघणार आहोत. सांख्यिकी सर्वेक्षण, जनगणना, आर्थिक संशोधने आणि धोरण आखणी यांमध्ये राष्ट्रीय औद्योगिक वर्गीकरण म्हणजेच NIC हे मूलभूत साधन म्हणून वापरले जाते. 1962 मध्ये पहिल्यांदा NIC सुरू करण्यात आली आणि त्यानंतर आंतरराष्ट्रीय मापदंडानुसार व बदलत्या आर्थिक उपक्रमांनुसार तिच्यात वेळोवेळी सुधारणाही करण्यात आल्या. यात सुधारणा 1970, 1987, 1998, 2004, 2008 आणि आता 2025 या वर्षांमध्ये करण्यात आल्या. राष्ट्रीय औद्योगिक वर्गीकरण 2025 म्हणजेच नॅशनल इंडस्ट्रियल क्लासिफिकेशन 2025 ही भारतातील सर्व आर्थिक उपक्रमांना 6 अंकी कोडनं वर्गीकृत करणारी मानक प्रणाली आहे. जुनी NIC 2008 प्रणाली आता बदलून NIC 2025 लागू होईल. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशनने राष्ट्रीय औद्योगिक वर्गीकरण 2025 सुरू केले. नवीन डिजिटल क्षेत्रांचा समावेश, पर्यावरणाशी संबंधित वर्ग स्वतंत्र, ऊर्जेचे नवीन स्रोत, मध्यस्थी सेवांसाठी स्वतंत्र वर्ग, देशभरासाठी एक समान मानक फ्रेमवर्क या काही NIC 2025 ची मुख्य वैशिष्ट्ये आहेत. चला तर एक एक करून बघूया. नवीन डिजिटल क्षेत्रांचा समावेश, क्लाउड सेवा, इंटरनेटवर डेटा साठवणे, शेअर करणे आणि वापरण्यासंबंधित सेवा आता स्वतंत्र वर्गात होतील. ब्लॉकचेन तंत्रज्ञान, डिजिटल व्यवहार सुरक्षित ठेवणारे आधुनिक तंत्रज्ञान आता अधिकृतपणे नोंदवले जाईल. प्लॅटफॉर्म आधारित सेवा, उदाहरणार्थ झोमॅटो, स्विगी, अमेझॉन, ओला, उबर यांसारख्या ॲप किंवा प्लॅटफॉर्मवर चालणाऱ्या सेवांसाठी स्वतंत्र कोड दिले गेले. म्हणजेच आता डिजिटल अर्थव्यवस्था नीटपणे आकडेवारीत दिसेल. पर्यावरणाशी संबंधित वर्ग स्वतंत्र, कचरा व्यवस्थापन, कचरा गोळा करणे, प्रक्रिया करणे, पुनर्वापर म्हणजेच रिसायकलिंग यांसारख्या सर्व कामांना आता स्वतंत्र ओळख देण्यात येणार आहे. पर्यावरण शुद्धीकरण दुरुस्ती, एन्व्हायरमेंटल रिमेडिटेशन, प्रदूषित जमीन, पाणी किंवा हवा स्वच्छ करण्याच्या सेवांना आता स्वतंत्र श्रेणी देण्यात येणार आहे. म्हणजेच पर्यावरण रक्षणाशी संबंधित उद्योग आता अधिक स्पष्टपणे नोंदवले जातील. ऊर्जेचे नवीन स्रोत, नवीकरणीय ऊर्जा म्हणजेच रिन्युएबल एनर्जी, सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, जैव ऊर्जा यांसारख्या स्वच्छ ऊर्जेशी संबंधित उद्योगांसाठी नवीन वर्ग. म्हणजेच भारतात स्वच्छ ऊर्जेचा विकास किती जलद होत आहे हे या आकडेवारीत स्पष्ट दिसेल. मध्यस्थी सेवांसाठी स्वतंत्र वर्ग, वाहतूक व पुरवठा मध्यस्थी सेवा, लॉजिस्टिक इंटरमेडिएशन, माल पाठवणे, ट्रान्सपोर्ट जोडणी, गोदाम वितरण यांसारख्या सेवा, स्थावर मालमत्ता मध्यस्थी सेवा म्हणजे प्रॉपर्टी खरेदी विक्रीसाठी दलाल किंवा एजंट सेवा, अन्न वितरण सेवा म्हणजेच स्विगी, झोमॅटो यांसारख्या ॲपच्या माध्यमातून अन्न पोहोचवण्याच्या सेवा. या सर्व सेवा ॲप आधारित वितरण सेवा आणि मध्यस्थी क्षेत्र आता स्वतंत्र आर्थिक उपक्रम म्हणून नोंदवले जातील. देशभरासाठी एक समान मानक फ्रेमवर्क, NIC 2025 वापरून सर्व सरकारी आकडेवारी, सर्वे, उद्योग नोंदणी, रोजगार डेटा आणि आर्थिक धोरणांची वर्गवारी आता एकाच पद्धतीने होईल. यामुळे वेगवेगळ्या विभागांतील आणि राज्यांतील माहिती समान, तुलना करण्याजोगी आणि अचूक मिळेल. म्हणजे आता संपूर्ण भारतात आर्थिक डेटा एकसमान पद्धतीने नोंदवला जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण NIC म्हणजे काय, NIC ही कोणत्या मंत्रालयाने लॉन्च केली, NIC 2025 ची मुख्य वैशिष्ट्ये कोणते या संदर्भातील सर्व माहिती बघितली. सरळ सेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर, MPSC, UPSC यांसारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जाणारा संभाव्य प्रश्न तुमच्यासाठी. राष्ट्रीय औद्योगिक वर्गीकरण 2025 कशासाठी वापरले जाते? पर्याय पहिला,
केवळ नवीन तंत्रज्ञान नोंदविण्यासाठी. पर्याय दुसरा, फक्त वाघांची संख्या मोजण्यासाठी. पर्याय तिसरा, क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यासाठी. आणि पर्याय चौथा, भारताच्या आर्थिक उपक्रमांची वर्गवारी करण्यासाठी. तुमचे उत्तर कमेंट करा. योग्य उत्तरासाठी आणि अशाच चालू घडामोडी टॉपिकच्या नोट्ससाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि TCS या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एखाद्या नवीन टॉपिक सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.